जिल्हाधिकारी कार्यालय येथे मॅपिंग आणि SIR आढावा बैठक संपन्न। महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रमेश मुलगे। परभणी जिल्हा आणि शहरातील भारत निर्वाचन आयोग विशेष सखोल प्रशिक्षण काम 73% झालं आहे। शहरामध्ये 95% काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले तहसीलदार संदीप राजापुरे यांनी केल्या आहेत। शहरामध्ये काही BLO ने 92 ते 96% काम केलं आहे। त्यात काही BLO 30 ते 40% काम केलं आहे। उद्या दिनांक 30/6/2026 ते 5/6/2026 पर्यंत काम पूर्ण नाही झालं तर कारवाई करणार असे का जिल्ह्यातील सर्व BLO आणि सुपरवायझर यांनी 7 दिवसांची मुदत वाढवून देण्यात येत आहे। SIR चे काम पूर्ण करा। काही BLO 99.80% एवढे काम केले आहे। त्यांचा सत्कार आयुक्त नितीन नार्वेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते करण्यात आला आहे। उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी शहरातील मॅपिंगचे काम पूर्ण करण्यात यावे यासाठी शहरातील राजकीय पक्षाचे BLO यांना सोबत घेऊन काम करावे। प्रत्येकाच्या घरी जाऊन 3 दिवसात काम पूर्ण करा। त्यानंतर जिल्ह्यातील आणि शहरातील BLO यांना सहाय्यक देण्यात येणार आहे। दिनांक 30 जून ते 29 जुलैपर्यंत घरोघरी जाऊन फॉर्म भरून अपलोड करणे। दिनांक 30 जुलै 29 ऑगस्ट 2026 रोजी अर्जाची छाननी करणे। केंद्र आयोगाच्या सूचनेनुसार काम करणे। 2002च्या मतदार यादीमध्ये मॅपिंग छाननीचे काम सुरू होणार आहे। यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे लिंक चालणार आहे आणि छाननी वेळी मतदार यांचा फोटो घेऊन अपलोड करणे। फोटो काढते वेळेस सुपरवायझर आणि BLO यांचा फोटो अपलोड करावा। SIR मध्ये 3 दिवसात शहरात काम पूर्ण करावे आणि जिल्ह्यात 7 दिवसात काम पूर्ण करावे अशा सूचना आयुक्त नितीन नार्वेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे। यावेळी सुपरवायझर यांनी BLO काम करतो का नाही याची माहिती द्यावी। शहरामध्ये नगरसेवक आणि ग्रामीण भागामध्ये सरपंच यांची मदत घेऊन त्यांची मदत घ्यावी। आयुक्त नितीन नार्वेकर यांनी आढावा बैठकीमध्ये BLO यांनी 40% काम केलं आहे तर काही BLO 99% काम केलं आहे। ज्या BLO ने 35 ते 40% काम केलं आहे आपल्या प्रत्येक विभागाला माहिती देऊन प्रस्ताव पाठवून निलंबित करण्यात येईल। परभणी शहरात 1.5 लाख एवढ्या जणांची हिअरिंग होणार आहे तरी हिअरिंग टाळण्यासाठी BLO 3 दिवसात काम करावे अशा सूचना बैठकीत दिल्या आहेत। घरोघरी जाऊन काम पूर्ण करावे, युद्धपातळीवर काम करावे। काम केले तरच सुनावणीचे काम कमी होणार आहे। ज्या BLO ने 30 ते 40% काम केलं आहे त्यांनी 90% काम करणे आवश्यक आहे। या बैठकीमध्ये बद्रीनाथ विष्णू घुले यांनी 98 ते 80% काम केलेले आहे। त्यांचा सत्कार आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केला आहे। मोर इजाफरुल्ला यांनी 94.88%, नंदकिशोर डाके यांनी 94.48% काम केलेलं आहे। त्यांचा सत्कार उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केला आहे। सदर बैठकीमध्ये BLO, सुपरवायझर, SIR चे काम प्रत्येकाच्या घरी जाऊन मयताचे नाव कमी करायचे आहे। घरातील व्यक्तीकडून मयत मतदाराची माहिती घ्यावी आणि त्यांचा मोबाईल नंबर घ्यावा, खातर जमा करावा। तसेच महानगरपालिकेचे 146 BLO आहेत तर ग्रामीण भागात 338 BLO काम करत आहेत। त्या सगळ्यांचे प्रशिक्षण लवकरच घेण्यात येईल तसे तहसीलदार संदीप राजापुरे यांनी माहिती दिली। SIR चे काम पुढील 3 ते 4 दिवसात सर्व BLO आणि सुपरवायझर यांच्याकडून पूर्ण होणे अपेक्षित आहे। त्यासाठी सर्व यंत्रणांची मदत घेऊन संबंधित प्रभागामध्ये नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांना देखील सहभागी करून घ्या। मॅपिंगचे काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी देखील BLOला सहकार्य करावे। या कामामध्ये कचराई केल्यास आढळल्यास संबंधित BLO विरोधात कार्यवाही करण्यात येईल। महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी आढावा बैठकीत दिला आहे। महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या कक्षात बुधवारी यंत्रणांची SIR संदर्भात आढावा बैठक झाली। यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजापुरे, नायब तहसीलदार सुनील कांबळे, सहाय्यक आयुक्त तुकाराम कदम यांच्यासह मनपा क्षेत्रातील BLO आणि सुपरवायझर, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। परभणी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपले नाव www.ecl.gov.in या संकेतस्थळावर जाऊन सर्च युअर नेम इन सीट SIR यावर क्लिक करून आपली 2002च्या यादीतील माहिती घेऊन आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर आपल्या बूथवर अधिकारी यांना संपर्क करून माहिती देऊन आपली आणि आपल्या परिवाराची माहिती मॅपिंग करावी। तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की निवडणूक अधिकारी तथा आयुक्त परभणी शहर महानगरपालिका तसेच उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे। या बैठकीत महानगरपालिकेचे कर्मचारी, 2 BLO यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान आयुक्त नितीन नार्वेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजापुरे यांनी असे आवाहन करण्यात आले आहे।
असे सर्व BLO यांनी त्यांचे मॅपिंगचे प्रमाण 90% पूर्ण करावे असे देखील आदेश बजावले आहेत. या कामासाठी सर्व सहाय्यक आयुक्त यांनी सुपरवायझर BLO यांना सहकार्य करावे.